नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे कर्जमाफी. ह्या बँकांचे मित्रांनो होणार सरसकट कर्जमाफी आणि 1 जानेवारी 2024पर्यंत सर्व शेतकऱ्यांची त्यांची जमीन कमी असो अधिक जास्त असो ह्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट ही कर्जमाफी होणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे, राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ 1,851 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केली होती. सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शेतकरी प्रश्नावर जेव्हा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावर बोलताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की धनासाठी 2 हेक्टरच्या मर्यादित 15,000ऐवजी 20,000 रुपयांची मदत आम्ही करत आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णयसुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली, असेही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल 177% मित्रांनो बघू शकता 177% एवढी वाढ झाली आहे. 1,70,00,000 शेतकरी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवला. राज्य सरकारने त्यासाठी 5,174 कोटी रुपयांची मित्रांनो तरतूद केली आहे. आपण बघू शकता मित्रांनो, 1 रुपयामध्ये यावेळेस पीक विमा हा उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचबरोबर बोलता त्यांनी असे सुद्धा मानले की सध्या अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 1,217 कोटी रुपयांचे अग्रिम वाटप करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या भाषणादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीकासुद्धा केली. आम्ही बांधावर जाऊन पाहणी करतो, घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नसल्याचा टोला त्यांनी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर लावला. आणि शेवटी त्यांनी आपल्या भाषणात असे सुद्धा म्हणले, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू झाले आहेत. 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यात पंचनामे थोडेफार बाकी आहे. आतापर्यंत 9,55,059 हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी अंदाजे 2,000 कोटींची मदत द्यायची आहे. जसजसे पंचनामे होतील तसतशी मदत DBTद्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल, असे मुख्यमंत्री यांनी म्हणले. तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी अपडेट. आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.